गोष्टी निकाल लागल्यानंतर तुम्हाला कळेल. धन्यवाद. मी एवढंच सांगतो, हे महाराष्ट्राचं वैभव जपणारं, महाराष्ट्राची संस्कृती वाढवणारं हे सरकार आहे. तुकोबारायांचा आणखी एक अभंग आहे, विजयराव. भले देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती हाणू काठी. माझं नाही, तुकारामांचं. विरोधकांना याचा अर्थ मला सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. समजदार आहात आपण. तुम्ही आपल्यावर वैयक्तिक घेऊ नका. आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि तरुणांच्या हाती देशाचं अध्यक्ष महोदय भवितव्य आहे. त्यामुळे तरुणांना देखील युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना. खरं म्हणजे काही लोकांचा अजेंडा होता फक्त काय, लेक लाडकी नाही, लेक लाडकी बहीण नाही, लेक लाडका. याच्यावर मी काय जास्त बोलत नाही. आणि माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी, आमची जबाबदारी अख्खा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र आमचं कुटुंब आहे. महाराष्ट्र आमचा परंपरा, आमचा परिवार आहे. त्यामुळे आमची जबाबदारी समजून आम्ही काम करतो. अध्यक्ष महोदय, मला बजेटमधलं काही कळत नाही. बजेट आल्यानंतर मात्र अमीर को और अमीर और गरीब को और गरीब करने वाला बजेट है असं म्हणता येतं. मी नाही तसं म्हणणार. तसं सांगणारे मुख्यमंत्री पण या राज्याने पाहिलेच. आणि म्हणून आम्ही बजेटमध्ये ज्या योजना जाहीर केल्यात विजयराव, त्यातून सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा लाभ या राज्यातल्या जनतेला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आमचा निलंबन केलं होतं. आज त्यांनी संवैधानिक जबाबदारी असणाऱ्या विरोधी पक्षनेत्याचं निलंबन केलंय. ठीक आहे, या कारवाईला मी घाबरत नाही. परंतु जो व्यक्ती शिवसेना भवनावर चालण्याची भाषा करतो तर त्याच्याशी त्याच भाषेत बोलावं लागतं. तर आता राहिला सभागृहाच्या डेकोरमचा प्रश्न, तर त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी होती. व्यक्तिगतरित्या कोणाची दिलगिरी मागण्याचा प्रश्न येत नव्हता. परंतु पाशवी बहुमताच्या बळावर हे निलंबन झालेलं आहे. निश्चित याच्याविषयी जनतेच्या दरबारात निश्चित आवाज उठतो. म्हणून आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे, जनकल्याणाच्या इच्छाशक्ती आणि निर्धार सरकारकडे आहे आणि हे सरकार शब्द पाळणार आहे. हे सरकार पळणार नाही, हे सरकार शब्द पाळणार आहे. आणि म्हणून जनतेचा विश्वास देखील आमच्यावर आहे. त्यामुळे या तुमचंच नाव मगाशी घेतलं मी. जयंतराव कुठे गेले? शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले म्हणाले अनेक लोक. शेतकऱ्यांना काय दिलंय? शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली म्हणाले. मी आपल्याला एकच सांगतो, महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये विरोधी पक्षनेते महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी कितीतरी पटीने या ठिकाणी अधिक निर्णय घेतलेत. मागील सरकारच्या काळात कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन, सिंचन, SC ST शेतकऱ्यांच्या योजना, पीक विमा यातून मिळून 90,99,000 एवढे 92 शेतकऱ्यांना सुमारे 7,080 कोटी रुपयांचा लाभ बाबा DBT मार्फत मिळालाय. तर आमच्या काळामध्ये गेल्या 2 वर्षात 1,77,88,000 शेतकऱ्यांना 11,0392 कोटीचा लाभ मिळालेला आहे. आकडे तपासून घ्या. गेल्या सरकारच्या तुलनेत लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 95% वाढ झाली आणि शेतकऱ्यांना दिलेल्या लाभ किंवा अनुदानात सुमारे 61% वाढ झालेली आहे. 61% हे सरकारचं काम आहे. आणि म्हणून कृषी विभाग, पशुसंवर्धन, सहकार, आताच आमच्या
दुग्ध विकास मंत्री, महसूल मंत्र्यांनी दुधाचा बद्दल निवेदन केलेलं आहे 5 रुपये वाढवून देण्याचं. अन्न नागरी पुरवठा अशा विविध विभागाकडून अध्यक्ष महोदय 44,000 कोटीपेक्षा जास्त निधी शेतीसाठी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि नमो शेतकरी महासन्मान योजना 92,43,000 शेतकऱ्यांना 5,318 कोटी 47 लाख लाभ या ठिकाणी दिलेला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये 85.66 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे. 31,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम 16 हप्त्यात थेट बँकेत जमा सरकारने केलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये जे महाविकास आघाडीने कर्जमाफी केली होती त्यातल्या उरलेल्या 14,33,000 लोकांना पण महायुती सरकारने पैसे दिले आणि प्रोत्साहनपर रक्कम जे कर्जफेड नियमित करत होते त्यांना 50,000 रुपयापर्यंत जो निर्णय घेतला होता महाविकास आघाडीने त्यातला एकही रुपया दिला नव्हता. ते सर्व पैसे देण्याचं काम महायुती सरकारने केलेलं आहे आणि ते 5,190 कोटी रुपये. हे आकडे लिहून घ्या, तपासून घ्या. गेल्या सरकारच्या काळात उर्वरित शेतकऱ्यांना जो काही लाभ दिला मी सांगितलं. पीक कर्ज मंजूर करताना सिबिलचा वापर करून कर्जापासून वंचित ठेवण्यात येऊ नये असे आदेश आम्ही दिलेत. अनिलराव ऐका. आणि प्रसंगी संबंधित बँकांवर FIR नोंदवून कार्यवाही करण्याचा देखील निर्णय सरकारने घेतलेला आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदी जोड प्रकल्पांना वेग देणं. नदी जोड दमणगंगा पिंजाळ यासाठी 508 कोटी, कोकण गोदावरी खोरे 6,665 कोटी, कोकण तापी खोरे 6,277 कोटी, वैनगंगा नळगंगा याचं देखील आपण मोठं काम करतोय आणि त्यासाठी देखील ही योजना सरकार राबवणार आहे. आणि तापी महाकाय पुनर्भरण 19,243 कोटी अशा योजना अध्यक्ष महोदय आपलं सरकार राबवत आहे. आणि म्हणून यामध्ये वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातल्या 3,71,277 हेक्टर क्षेत्रास याचा सिंचनाचा लाभ होणार आहे. एवढं सांगण्याचं कारण काही लोकांनी असे प्रश्न विचारलेले आहेत. मराठवाड्यात 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता दिली आहे. 13,677 कोटींचा सुधारित वाढीव खर्च देखील मंजूर आपण केलेला आहे. अध्यक्ष महोदय, पश्चिमी नदी वाहिनी नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पाणी वळवण्याची 14,040 कोटींची योजना आपण राबवतोय. कोकणातलं सिंचन वाढवण्यासाठी समुद्रात वाहून जाणारं पाणी 67 TMC बंधारे घालून जे काय उपाययोजना करून त्या ठिकाणी कोकणातला सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा निर्णय देखील आपलं सरकार घेत आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जलयुक्त शिवार योजना देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना एक शेतकऱ्यांना वरदान ठरणारा निर्णय होता. तो आपल्या काळामध्ये बंद केला. त्याची चौकशी सुरू केली. मिळालं काय? खोदापाड निकला चुवा. आणि शेतकऱ्यांना हिताचा निर्णय आपण रद्द केला. पण आपलं सरकार आमचं महायुतीचं आल्यानंतर ते पुन्हा चालू केलं. आता दुसरा टप्पा 5,548 गावामध्ये सुरू केलेला आहे. 5,548. मागील सरकारच्या काळात जलसंपदा प्रकल्प जवळपास मृत झाले होते. आता इथं अजितदादा आहेत. किती आपण सुप्रमा दिल्या? 3-4 लोक, 3-4 पण नाही दिल्या. आणि आपल्या सरकारमध्ये 121 सुप्रमा दिल्या सिंचनाला. नवीन सिंचन प्रकल्पांना लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अवर्चन प्रवण भागासाठी देखील वरदान ठरणारा 50 वर्ष रखडलेला निळवंडे सिंचन प्रकल्प मोदी साहेब स्वतः आले होते. जयंतराव जलसंपदा मंत्री होते ना तुम्ही. तुमच्या काळात काय झालं? का पळाले?
जरा ऐका ना, जरा आकडे पण मी बोलतोय, जे आकडे सांगतोय ते पण तपासून घ्या. तर राज्याच्या संबंधित विविध मुद्द्यांवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या भाष्य करतात.